स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत शेवयांचा उपमा. तर त्याच्यासाठी मी इथं बारीक शेवया घेतल्यात. जर तुमच्याकडे घरगुती केलेल्या शेवया असतील तर त्याही चालतील. त्याचाही उपमा खूप छान होतो. तर इथं कढईत तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि छान तांबूसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि पाव चमचा हळद टाकायची. चवीप्रमाणे मीठ टाकून हे सगळं छान परतून घेतल्यानंतर इथं 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर तुम्ही नंतर पण टाकू शकता. आता पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण ज्या शेवया घेतल्यात बारीक, त्या शेवया टाकून घ्यायच्या आणि पाणी इतकं टाकायचं की आपल्या शेवया त्याच्यामध्ये डीप होतील. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. आता हे छान 5 ते 10 मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आणि छान शेवया वाफेवर होतात. तर खूप छान लागतो हा उपमा. नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा झाला ते. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान आणि हेल्दी आहे हा उपमा. तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सबरोबर शेअर करा.